गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्म संज्ञितं यत्पयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। भवाप्ययो हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्। एवमेतद्यथा तत्त्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तम। मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मेस्त्वं दर्शयात्मानमव्ययम्। गुरुनाथ महाराज की जय। आपल्या भगवद्गीतेच्या अभ्यासाला 1 वर्ष गुरुकालवाला पूर्ण झालाय. आपण सगळे 1 वर्षापासून श्रवण करतो आणि श्रवण भगवत वाक्याचं करतो, श्रवण अद्वैताचं करतो, श्रवण भगवद्गीतेचं करतोय. अद्वैतामृत वर्षिणीम भगवती. प्रत्येक अध्याय हा अद्वैताच्या अमृताचा वर्षाव आहे. आणि नुसतं श्रवण करत नाही, त्या श्रवणाचं माझ्या जीवनात निधिध्यासनाच्या माध्यमातून अनुकरण करतो आहे, अवलंब करतो आहे. त्या दृष्टीने मी वागतो आहे आणि म्हणून गीता सुगीता कर्तव्य. एवढं जर करता आलं किमन्यत शास्त्र विस्तरही कसल्याच अभ्यास करण्याची गरज नाही. एवढा अभ्यास मोक्षपदासाठी भरपूर आहे, पुरेसा आहे. त्यात जराही कमतरता राहणार नाही. आणि म्हणून या अभ्यास मी करतो आहे की नाही ह्याच आम्हाला काय हे आहे. वर्ष झालं आम्ही गीता ऐकतोय, मी अभ्यास करतोय की नाही, ऐकतोय, याच्यात काही विशेष नाही. काही लोक फिरता फिरता गीता ऐकतात, त्यांना त्याचा तेवढाच उपयोग होणार. पार्ट टाइम जॉब आणि फुल टाइम जॉब. पार्ट टाइम जॉब करणारा जो लेक्चरर असतो त्याला अत्यल्प पगार असतो. पिरियडचा जो काही तासी असेल 100-200 तेवढा पगार घे आणि चल, तू एवढे पिरियड केले, तुझे एवढे पैसे झाले, पुढे तुला नोकरीला लावू त्यावेळेला पाहिलं जाईल. आता तर तू पार्ट टाइम आहेस. चालता फिरता आणि घरात काम करता करता जे गीता ऐकतात त्यांना त्याचा पार्ट टाइम एवढा फायदा होईल. पण जीवनात जर आमूलाग्र बदल माझ्या झाला पाहिजे असं ज्याच्या तळमळीने इच्छा असेल, ज्याला खूप वाटत असेल की माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला पाहिजे आणि हा आमूलाग्र बदल मी करवून घेतला पाहिजे, नाही तर आमूलाग्र बदल झाला पाहिजे, आमूलाग्र बदल झाला पाहिजे, परमेश्वर करून घेईल, नाही, मला करावं लागेल. प्रयत्न मला करावा लागेल, पण माझ्या प्रयत्नाला तो साथ दिल्याशिवाय राहत नाही. तो धावून येईल की नाही हा प्रश्नच नाही. तेवढ्यासाठीच त्याचा तळमळ आहे. श्री गुरु शिष्याच्या उद्धारासाठी धावून येतातच. भगवंत आमच्यासाठी अवतरले आहेत हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. नेहमी ईश्वराचा अवतार माझ्यासाठी झाला आणि तो अवतार मला मोक्षाला घेऊन जाण्यासाठी सक्षम आहे, पुरेसा आहे. त्याचा मी अभ्यास केला. कसा अभ्यास केला पाहिजे? 1 वर्ष झालं मी काय अभ्यास करेन आणि काय केलेलं आहे इथे तपासायची संधी आहे. काय तपासायची संधी आहे? मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत् त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. भगवंता, तुमचं उपदेश वाक्य हाच माझा अनुग्रह आहे. श्री गुरूंचं उपदेश वाक्य हा शिष्याचा अनुग्रह असतो.
श्री गुरूंच्या मुखातून निघणारा शब्द हा शिष्याच्या कल्याणाची व्यवस्था आहे. अनुग्रह देतात म्हणजे गुह्यातलं गुह्य त्याच्या अंतःकरणात प्रविष्ट करण्याची व्यवस्था करा. त्याच्या अंतःकरणात प्रविष्ट करण्याची व्यवस्था करतात. आणि म्हणून अत्यंत गुह्य असलेल्या अध्यात्माचा उपदेश भगवंतानी अर्जुनाला केलेला आहे. आणि त्या उपदेशाची फलश्रुती म्हणून अर्जुनाचा मोह नष्ट झालेला आहे. मी 1 वर्षापासून भगवंताचा उपदेश ऐकतो आहे आणि जर माझा मोह नष्ट झाला नसेल, जर मी छोट्या छोट्या गोष्टीच्या आसक्तीने व्यतीत होत असेल, तर मी उपदेश नीट ऐकलेला नाही. भगवंतानी नीट केलाय, श्री गुरूंनी नीट उपदेश केलेला आहे, पण मी त्याचं श्रवण नीट केलं. मल आणि विक्षेप या दोषांमुळे पाहिजे तसं श्रवण होत नाही. आणि म्हणून अर्जुनाचा मोह विगतो पळून गेला आहे. कोणता मोह झाला होता? ही माझे सगळे सोयरे आहेत. पहिला अध्याय. हे माझे सगळे सोयरे आहेत आणि सगळ्या सोयऱ्यांबद्दल अंतःकरण तुटणं, सगळ्या सोयऱ्यांचीच मनामध्ये चिंतन करणं, त्यांच्यामुळे मी सुखी आहे असं वाटणं आणि म्हणून त्यांच्याही सुखासाठी धडपडणं हा मोह आहे. मोह म्हणजे असं दुसरं तिसरं काही नसतं वेगळं. माझा सगळा, माझा सोयरा ही माझ्या सुखाची व्यवस्था आहे असं वाटतं. यात सगळे नातलग आले, यात स्थावरही आलं आणि जंगमही आलं, चलही आलं आणि अचलही आलं. आणि ते सगळं माझ्या सुखासाठी आहे असं वाटलं की मी ते गोळा करण्याच्या मागे लागतो, मी ते जमवून ठेवण्याच्या मागे लागतो आणि त्या वस्तूशिवाय मला चैन पडत नाही. याला मोह असं म्हणतात. आणि या वस्तूंचं चिंतनच मला करावं असं वाटत नाही. विगतो, गत म्हणजे गेलेला आणि विगत म्हणजे पुन्हा न येण्याकरता गेलेला, त्याला कायमचा गेलेला असं म्हणतात. एक वाईट शब्द आहे, सांगू नये असं वाटतं पण सुचवून देतो. तिलांजली, नो रिटर्न तिकीट, त्या अर्थ तिलांजली असा. विगतो मम, माझा मोह पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाही भगवंता तुझ्या उपदेशात. आपले श्रीगुरु आपल्याला उपदेश करतात आणि उपदेशानंतर काय परिस्थिती होते? आता मी केव्हा घरी जाईन, आता मी केव्हा सांगेन? काय सांगायचंय तुला? कोणाला सांगायचंय तुला? सांगून काय मिळणार आहे तुला? पण ती गोष्ट आतमध्ये पचवल्याने तुला काय मिळणार? सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही गोष्ट आत पचवल्याने तुला काय मिळणार? विगतो मम, मोह माझा निघून जाणार. मोह निघून जाण्यासारखी सुखाची गोष्ट नाही हो. प्रत्येक गोष्ट नसली की माझं अडतं असं वाटतं. असं जर न वाटता मला माझं जीवन जगता आलं ना, तर माझ्या प्रारब्धात असणाऱ्या वस्तू माझ्यापासून कधीही दुरावत नसतात. एकदा नीट अभ्यास करून घ्या शास्त्रात. माझ्या प्रारब्धात कार असेल तर ती माझ्यापासून परमेश्वर सुद्धा
हिसकून घेऊ शकत नाही आणि नसेल तर आणून देऊ शकत नाही. ईश्वर सुद्धा. तर बाकीचे काय करतील? मग जे माझ्या प्रारब्धात आहे ते मला प्राप्त होणारच आहे आणि जे नाही ते मिळण्याची शक्यताच नाही. जर माझा अंतःकरणात एवढा निर्णय ठाम झाला असेल, पक्का झाला असेल, तर कोणती गोष्ट मला पाहिजेच. आणि मी जर प्रयत्न केला नाही कसोसीनी तर ती माझ्या हातून निसटून जाईल असं भय निर्माण. स्वामी विवेकानंद आणि एक परदेशाचे शास्त्रज्ञ दोघांच्याही तत्वज्ञानाच्या गोष्टी झाल्या, एकमेकांची देवाणघेवाण झाली. देवाणघेवाण झाल्यानंतर स्वामीजी असल्यामुळे त्या ठिकाणी उत्तम प्रकारची फळं प्रदान करण्यात आली की आपण फलाहार करावा स्वामीजींना आणि त्यांना. पण भाग असा होता की दोघांनाही फळांची एकच डिश दिलेली, मोठी डिश होती आणि त्यामध्ये फळं ठेवलेली. त्यावेळेला तो माणूस ती फळं बकाबक खात होता आणि स्वामी ती फळं शांतपणे खात होते. हा बकाबक शब्द कदाचित विदर्भाच्या बाहेरच्या लोकांना माहिती नसेल, पण याच्यातूनच बकासूर नावाचा राक्षसाचं नाव पडलंय. आपल्या गरजेपेक्षा एका वेळी जास्त तोंडात भरणं आणि ते गिळायच्या आत दुसरं पुन्हा तोंडामध्ये घालणं याला बकाबक खाणं असं म्हणतात. तो एवढा मोठा तत्ववेत्ता शास्त्रज्ञ समजत असून सुद्धा समोर त्या फळांची डिश आल्यानंतर जनावरांसमोर मिळवण टाकल्यावर ते जितक्या जलद गतीने खाण्याचा प्रयत्न करतात तसा तो खात होता. त्याच डिश मधलं फळ घेऊन स्वामी विवेकानंद शांतपणे त्याचं सेवन करत होते. दोघही जण खातच होते, पण दोघांच्या खाण्याच्या प्रक्रियामधला फरक बघा. ते विवेकानंदांना खाता खाता म्हणाले, तुम्हाला आमचं तत्वज्ञान कसं वाटतं? विवेकानंद म्हणाले, तुमचं तत्वज्ञान सुरेख आहे, पण शांती आणि आनंद देण्यासाठी लायक नाही. काय बोलले? असं कसं म्हणता तुम्ही? तर म्हणे बघा, फळं खात असताना किती खाऊ आणि किती नाही असं तुम्हाला झालं आहे, आणि मला जे मिळणार आहे ते तुम्ही खाऊ शकत नाही हा माझ्या अंतःकरणाचा निश्चय असल्यामुळे माझ्या प्रारब्धात असलेले फळ मला मिळणारच आहे म्हणून मी शांतपणे खातोय. त्याचे डोळे उघडले खाडकन. त्याच्या लक्षात आलं की तो म्हणाला, असं कसं झालं? आणि तुमच्यासारखा हा साधा पेहराव केलेला माणूस असं कसं बोलू शकतो? त्यावेळेला विवेकानंद त्याला म्हणाले, टेलर मेक्स यू जंटलमन. तुमच्या अंगावर घातलेले जे कपडे आहेत, जे ज्या टेलरनी शिवले त्या टेलरनी तुम्हाला जंटलमन केलं आहे, आणि आमच्या विचारांनी आम्ही जंटलमन झालेलो. आम्ही पेहरावावरून जंटलमन नाही आहे, आम्ही अंतःकरण वृत्तीने जंटलमन झालो आहे. आणि टेलर मेड यू जंटलमन. तू दिसायला जंटलमन टेलर मुळे झाला आहे, आतमध्ये जंटलमन नाही आहे. आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे. भगवद्गीता ऐकल्यानंतर अंतःकरण वृत्तीत आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे. काय बदल व्हायला पाहिजे? माझा मोह जायला पाहिजे.
मोह माझा निघून गेला तर माझ्या अंतःकरणाची अशांती निघून जाते, माझं अंतःकरण प्रसन्न राहतं आणि माझ्या आनंदी अंतःकरणाचा आनंद दुसरा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, कारण तो कुणावरही आणि कशावरही मी अवलंबून ठेवलेला नाही. अनुग्रहातून शिकल्याप्रमाणे कुणावर आणि कशावर, कुणावर म्हणजे व्यक्तीवर आणि कशावर म्हणजे वस्तूवर. माझा अनुग्रह कुठल्याही व्यक्ती, माझा आनंद कुठल्याही व्यक्तीवर वा वस्तूवर अवलंबून नाही, तो माझ्यामध्ये आहे. मी त्याचा स्वयं उद्गाता आहे, मी त्याचा स्रोत आहे. अनुग्रहानंतर कळलाय, अर्जुनाला अनुग्रह झालेला आहे. अर्जुन म्हणतो की माझा मोह गेलेला भगवंता, तुझ्यामुळे माझा मोह. अनेक लोक असतात ज्यांच्याजवळ अपार बुद्धिमत्ता असते पण विवेकाची वानवा असते, त्याला बुद्धिमान म्हणत नाही. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्म कृत. भगवंतानी बुद्धिमानतेची व्याख्या केली. बुद्धिमानता म्हणजे IAS, IPS, इंजिनियर, डॉक्टर, वकील होणे नव्हे. सयुक्त कृष्ण कर्म कृत, जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य ज्याला करता आलं तो बुद्धिमान. जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य ज्याला करता आलं तो बुद्धिमान. लहान मुलं असतात, त्यांच्या खिशामध्ये शंख असतात, शिंपले असतात, त्यांचे खिसे फुल्ल असतात भरलेले. त्यांना पाहून आपण हसतो की ते शंख शिंपले जमवून घेतले आहेत. मग त्या मुलांचे आई वडील असतात, त्यांचे खिसे वा पर्सेस या नोटांनी आणि दागिन्यांनी भरलेले असतात, विक्री पत्र, मालकी पत्र यांनी भरलेले असतात. त्यांना पाहून संत म्हणतात हेही लहान मुलंच आहेत, यांच्या खिशातही नश्वरच गोष्टी साचवून ठेवलेल्या आहेत. जसं लहान मूल तसा जर मोठा वागत असेल, फक्त जमवलेल्या वस्तू वेगळ्या पण त्या नश्वरच असतील, तर त्याला बुद्धिमान म्हणावं का? त्याला बुद्धिमान नाही म्हणून. बुद्धिमान तो जो माझं म्हणजे स्वतःच खरं स्वरूप ओळख. मी कुणाचीही आई नाही, मी कुणाचाही बाप नाही, मी कुठल्याही कुळाचा नाही, मी तरुण नाही, मी वृद्ध नाही, मी बालक नाही, मी संन्यासी नाही, मी गृहस्थ नाही, मी वानप्रस्थ नाही. मी कोण आहे? निर्विकल्प आहे, चिदानंद आहे, सच्चिदानंद स्वरूप असा आत्मा आहे. अनुग्रहानंतर आमच्यामध्ये काहीतरी प्रस्फुटित झालं पाहिजे. ते तेव्हा होईल ज्या वेळेला पेरलेल्या बीजाला आम्ही उत्तम प्रकारची भूमी, जल आणि प्रकाश पुरवू देतो. ह्या गोष्टी नित्य साधनेने पुरवल्या जातात. श्री गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये कधीही तडजोड होता कामा नये. बैठकीत तडजोड नाही करायची. साक्षात श्री गुरूंचा अनुभव मिळणं आणि अनुग्रह मिळणं या दोन्ही गोष्टी दुर्मिळ आहेत. पण त्याही पेक्षा दुर्मिळ काय आहे? त्यांच्या अनुग्रहाचं मोल कळणं दुर्मिळ. लहान मुलाच्या हातात 2000 रुपयाची नोट दिली तर तो 2 मिनिटं ठेवतो, दोन्हीकडनं त्या नोटीला पाहतो आणि चुरगळून टाकून देतो. त्याला त्याचं मूल्य नाही कळलं. तसं अनुग्रहाचं मूल्य जर कळलं तर माझं जीवन धन्य होतं. अनुग्रहाचं मूल्य कळलं नाही तर माझं जीवन जीवनच राहतं. जीवन तर सगळेच जण जगतात आणि असे कुठलाही उद्देश न ठेवता जे जीवन जगतात त्यांना आयुष्य घालवणं असं म्हणतात.
आपण ट्रेन गाठायला गेलो असतो आणि ट्रेन लेट असते. का हो, काय करता? काही नाही, वेळ घालवून राहील. तसं आयुष्य घालवून राहील. आणि आयुष्याची कृतार्थता ही जीवनाच्या साफल्यामध्ये आहे. जन्म ते मरण या कालखंडाला आयुष्य असं म्हणतात. आणि जन्म ते मरण या कालखंडातील घटनाक्रमाला जीवन असं म्हणतात. बारकावं लक्षात ठेवा. वस्तूला आयुष्य असतं, लाकडाला आयुष्य असतं, मनुष्याला जीवन असतं, प्राण्यांना आयुष्य असतं, वनस्पतींना आयुष्य असतं, मनुष्याला जीवन असतं. ज्याला जीवन आहे त्यालाच मोक्षाची व्यवस्था आहे. आणि त्याला अनुग्रहाची किंमत कळली तर तो आपल्या जीवनाला सार्थक करू शकतो. ज्याला अनुग्रहाचं मोल कळलं नाही, अनमोल असा अनुग्रह आहे, त्याचं मोल कळलं नाही, ज्याला श्री गुरूंचं महत्व कळलं नाही, ज्याला भगवान श्रीकृष्णांचं महात्म्य कळलं नाही, ज्याला भगवद्गीतेचं श्रेष्ठत्व कळलं नाही, त्याचं जीवन दुर्दैवाने ग्रासलाय असं मी म्हणेन. तो कितीही श्रीमंत असो, कितीही आरोग्य संपन्न असो, त्याच्याकडे दुर्मिळ कितीही वस्तू जमलेल्या असो, त्याच्यासारखा दुर्दैवी आणि कंगाल या जगामध्ये दुसरा कोणी. मला हे उमगलं पाहिजे आणि हे उमगण्यासाठी माझं जीवन आहे हे लक्षात आलं. 1 वर्ष झालं आपल्याला भगवद्गीता अव्याहत ऐकतोय. या वर्षभराच्या कालखंडामध्ये माझ्यात काय बदल झाला ज्याचा त्यांनी तपासायचा. कसा तपासायचा आहे? आम्हाला की नाही सकाळी 7 वाजता गीता नसली की करमतच नाही, हे तपासणं नाही. माझ्या मनाविरुद्ध घडत असताना माझी अंतःकरण वृत्ती कशी राहते हे तपासणं आहे. मनासारखं घडत असताना सगळ्यांचीच अंतःकरण वृत्ती चांगली राहते. भूक लागल्यानंतर जेवायला मिळालं, आम्ही प्रसन्न आहोत, काय विशेष झालं? जी गोष्ट आम्हाला गरजेची आहे ती मिळाली नसताना माझ्या आनंदाला ओहोटी लागते का? 1 वर्ष झालाय, आता थोडा कालावधी नाही राहिला. अर्ध्यापेक्षा अधिक गीता आपली सांगून झालेली आहे. 11व्याला एकादशाला आपण प्रारंभ केला आहे. भाग्यवान आहोत. अर्जुनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आल्या आहे, पण भगवत स्वरूपाचं दर्शन त्याला घ्यायचं. तेवढीशी सल आहेच मनामध्ये. साधकाच्या अंतःकरणात सल राहू नये, आणि राहिली तर स्त्री गुरु त्याला मदत करतात. मग आता मला विश्वरूप दर्शन दाखवतील का हो, असा पण कोणी प्रश्न विचारेल. आपली झोळी जशी आहे ना तसं त्याच्यामध्ये काय दिल्या जातं? दान दिल्या जातं. कोणत्याही झोळीत कुठलंही दान दिल्या नाही जात. कुत्र्याला बासुंदी खायला देत नाही. कोणाला काय दिलं पाहिजे याचं शास्त्र आहे. ज्याची ज्याला गरज आहे ना तेच त्याला द्यावं. ज्याची ज्याला गरज नाही ना ते त्याला पुरवून काही फायदा नाही. उदाहरण देतो. युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे. नाटो संघ युक्रेनला मदत करताय. कशाची मदत करताय? शस्त्रास्त्रांची मदत करताय. फुलं नाही पाठवले. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आमच्या देशामध्ये आहेत, आम्ही विमानभर फुलं तुम्हाला पाठवतो असं नाही म्हटलंय. शस्त्रास्त्र पाठवले. गरज कशाची आहे? ज्याची गरज आहे त्याचीच मदत करता आली पाहिजे हे समजलं पाहिजे आपल्याला. कुणालाही पैसे देऊन टाकणं, कुणालाही अन्न देऊन टाकलं, कुणालाही कपडे देऊन टाकणं असं नसतं.
अतिशय कडाक्याची थंडी पडलेली आहे. उबदार कपडे द्या. कुठे काय दिलं पाहिजे ते तारतम्य साधकाजवळ असलंच पाहिजे. देवीच्या मंदिरात गेल्यानंतर कृष्णाचं महात्म्य गायचं. कृष्णाच्या मंदिरात गेल्यानंतर रामाचं महात्म्य गायचं. रामाच्या मंदिरात गेल्यानंतर कालभैरवाचं महात्म्य गायचं. याला शहाणा नाही म्हणत. युद्ध सुरू असताना युद्धाला प्रवृत्त केलाय आणि मोहापासून दूर केलाय. काय देणं असतं. कुणाला काय दिलं पाहिजे, किती दिलं पाहिजे, केव्हा दिलं पाहिजे आणि कुठे दिलं पाहिजे. अनुग्रहासंबंधी बारकावे सांगत असताना काकांनी या टिप्स दिल्या आहेत. भगवंत म्हणतात आहे की सगळं काही मीच आहे आणि माझ्याच सत्तेने तुला हे सगळं प्राप्त झालेलं आहे. धनंजया, पांडवात तुझ्या रूपाने मी आहे. अहमात्मा गुडाकेशा सर्व भूताशय स्थित. सगळ्यांमध्ये सुद्धा मीच आहे. म्हणजे ऐकणारा धनंजय सुद्धा भगवंतच आहे. सांगणारा भगवान श्रीकृष्ण सुद्धा भगवंतच आहे. सगळ्या भूतमात्रांमध्ये भगवंत आहे. अहमात्मा गुडाकेशा सर्व भूताशय स्थित. म्हणून आज सुद्धा ऐकत असलेला भगवंत आहे आणि सांगत असलेलाही भगवंतच आहे. तुम्ही सगळे मन लावून ऐकणारे भगवंताचे स्वरूप आहात. सांगण्यामध्ये मन ओतत असलेला मी सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे. आणि ज्या वेळेला ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या त्यावेळेला या दोन कुठे आहेत. हे तर शब्दांचा भाग आहे. दोन तुम्ही आणि मी दोन राहिलोच कुठे आता. आणि म्हणून भगवंत म्हणतात भोगाप्तयो हि भूतानाम श्रुतो विस्तर शोमया स्वतः कमल पत्राक्ष महात्म्यमपि चावे. भगवंताचे डोळे कमल नयन आहेत. कमल पत्राक्ष शब्द प्रयोग केलाय अर्जुनाने. डोळ्याला लांब काजळ लावून त्याचे कॉर्नर्स मोठे करणं म्हणजे कमल पत्राक्ष होत नाही. राजा पौंड्रकाने असं केलं. 2 हात कृत्रिम लावले होते आणि डोळे असे लांब केले होते. रडू आल्यानंतर जर अश्रू पुसायला गेलं की ते काजळ पुसल्या जातं आणि मग तो डोळा आणि तो चेहरा आहे त्याच्यापेक्षा विद्रूप दिसतो. भगवंताचं कमल नयन असं नाहीये. भगवंताच्या नेत्राकडे बघत राहिलं तर नेत्र पल्लव पापण्या पुन्हा लवत नाही. इतकं सुंदर आणि गोंडस रूप आहे भगवंताचं की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पापण्या लवत नाही. म्हणून वृंदावनला सारखा असा पडदा मध्ये आणला की देवाला दृष्ट लागेल. पडदा ओढत राहतात, पडदा दूर करत राहतात, पडदा ओढत राहतात. एकटक तुम्ही देवाला पाहू नये म्हणून माझ्या कृष्णाला दृष्ट लागेल. यशोदेचा भाव आहे. कोणत्या भावाने कोण अर्चन करेल हे सांगता येत नाही. पण ज्याही कुठल्या भावाने आपण अर्चन करू ते त्याच्यापर्यंत पोहोचतं एवढं खरं. भगवंत कमल नयन आहे. कमल नयनाचा शब्द अर्थ ज्ञानचक्षुंशी लागलेला आहे. पारमार्थिक सत्य ज्याला उघड दिसत तो कमल नयन, तो कमल पत्राक्ष. ज्ञानचक्षुनी सत्य नाही दिसत. ज्ञानचक्षुनी मिथ्यत्वाचा निर्णय होऊन
अस्तित्वाच्या अनुभवाकडे जातो. मग त्यानंतर त्या चक्षुचा तो वापर नाही करत. फक्त मिथ्यात्व दर्शन एकदा झालं की पुन्हा ती गोष्ट तो पाहण्याच्या मागेच नाही. ज्ञानचक्षु नेहमी स्वरूप बघत असतात आणि चर्मचक्षु हे नेहमी रूप बघत असतात. चर्मचक्षुला रूपापेक्षा जास्त दिसू शकत नाही आणि ज्ञानचक्षुला स्वरूपाशिवाय काही दिसत नाही. कोणते चक्षु पाहिजे आपल्याला? ज्याच्याजवळ आमच्याजवळ डोळा नावाचा चर्मचक्षु आहे की डोळा नावाचा ज्ञानचक्षु आहे हे आम्हीच ओळखून घ्यायचं. डोळ्याला ज्ञानचक्षु म्हणतात बरं शास्त्रप्रमाणे. नाही तर तुम्ही म्हणाल डोळा ज्ञानचक्षु आहे, ज्ञानेंद्रिय आहे आणि हे कान हात कर्मेंद्रिय आहे. मग आमच्याजवळ ज्ञानेंद्रिय आहे ना, ज्ञानेंद्रियांचा वापर तसा केला तर ज्ञानेंद्रिय. नाहीतर ज्ञानेंद्रिय कसं म्हणायचं? जे बघायला डोळे दिले आहेत ते न बघता जर आम्ही भलतच काही बघत असेल, जगताला सत्यत्व देणं म्हणजे भलतच काही बघणं असा त्याचा अर्थ. जगताचं मिथ्यात्व जाणणं म्हणजे ज्ञानचक्षुचा विचार. ज्ञानचक्षुमध्ये डोळा आणि बुद्धी यांचा मेळ आहे. चर्मचक्षुमध्ये फक्त डोळ्याचा उपयोग आहे. पतनापासून जे रक्षण करतं त्याला पत्र असं म्हणतात. आत्मज्ञान पतनापासून रक्षण करतं म्हणून पत्र आणि म्हणून कमलपत्राक्ष. भगवंताचं नाम कमलपत्राक्ष. आपल्या देव्या कमळावर बसलेल्या आहेत. काही देव्या चंद्रविकासिनी कमळावर आहेत, काही सूर्यविकासिनी कमळावर आहेत. चंद्रविकासिनी कमळ हे पांढरं स्वच्छ असतं, धवल, आणि सूर्यविकासिनी कमल हे गुलाबी रंगाचं. गुलाबी रंगाचं कमळ हे सकाळी उमलतं आणि पांढऱ्या रंगाचं कमल हे सायंकाळी चंद्रोदय झाल्यानंतर उमलतं. माऊलीची ओवी आठवली, ओवी आठवली की स्तब्ध होऊन जातो माणूस. असो, वेळेअभावी पुढे गेलं पाहिजे. एवं दथा तत्वम आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम योग रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. मला ते बघायचंच आहे. अर्जुन हट्टाला पेटला आहे. हट्ट कोण करतो? लहान मुलं हट्ट करतात. अल्पबुद्धी असलेला जास्त हट्ट करत असतो. प्रगल्भ बुद्धीचा माणूस कधी हट्टाग्रही नसतो. अनाग्रहेषु बुद्धे फलम. प्रगल्भ बुद्धीचा माणूस हट्टाग्रही नसतो. अनाग्रहेषु बुद्धे फलम. हे असंच झालं पाहिजे हा म्हणणारा माणूस परिपक्व बुद्धीचा नाही. आपण असं करूया का? मग आता जे होणार आहे ते भगवंताची इच्छा. आपण सुचवून दिलाय, हिंट पास केली आहे. नेहमी हिंट पास करून जगावं. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं की वेडं म्हणावं हा भाग नाही. माझं अंतःकरणाची शांतता बिघडत. माझे वडील आईला म्हणायचे,
प्यायला पाणी देतेस का? मी त्यांना म्हटलं, तुम्ही देतेस का म्हणता? दे म्हण ना. आईनी कधी तुमचा शब्द मोडला नाही. मी एवढे वर्ष पाहतोय. तू म्हणले देतेस का म्हटलं, म्हणजे आपण चॉईस ठेवलाय. एखाद्या वेळेला जरी नाही उत्तर आलं, भले गडबडीत असल्यामुळे आलं असेल, तरी आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण आपण चॉईस दिला आहे. पाणी दे म्हटलं म्हणजे आपण ऑर्डर केली आहे. आणि त्यानंतर नाही उत्तर आलं म्हणजे मग मोडला. मग अशी वेळच कशाला येऊ द्यायची? ती नाही म्हणत नाही असं जरी असलं तरी आपण दिलंच पाहिजे असा आग्रह कशाला? प्रत्येक साधक आपापल्या परीने अशा प्रकारे मनोरचना तयार करून घेतो की त्यामुळे तो मोक्षाला जातो. आणि श्री गुरूंचा अनुग्रह फलीभूत होण्याचं हे लक्षण आहे. आम्हाला लवकर गुरुच करावेसे वाटत नाही. भगवान श्रीकृष्णाला गुरु करतो तर चालता फिरता ऐकून होईल का हो? घरात काम करताना ऐकून होईल का हो? मला खूपदा माहित असतं पण मी बोलत नाही. लोक म्हणतात तुम्ही खूप छान गीता सांगता. त्याला माझी गीता आवडली असते. त्यांनी ती पाहिजे तशी ऐकलेली नसते. ज्यांनी पाहिजे तशी ऐकली असते ना, त्याला माझी तारीफ करण्यापेक्षा स्वतःच जीवन बदललेलं दिसत असतं. त्याचे डोळे डबडबलेले असतात, त्याची भाषा बदललेली असते, त्याची वागणूक बदललेली असते. आणि ज्यांनी नुसतं ऐकलेलं असतं ना कोरडं, तो तारीफ करतो, तो छान सांगतो. एक इंगित सांगून दिलं मी तुम्हाला. वा वा, आम्ही कधीच गीता सोडत नाही. तुम्ही गीता सोडत नाही हे सांगण्यापेक्षा तुमच्या वागण्यातून दिसू द्या तुम्ही गीता सोडत. पाहिल्याबरोबर कळतं कोण कुठे आहे. सांगावं लागतं थोडा अभ्यासाला या. आणि आम्ही रोज ऐकतो ना, पण अभ्यास करावा लागतो त्यावेळी. काय अभ्यास असतो? जरा निकट भेटगाठ घेतली तर कळेल ना. नुसते ऑनलाईननीच कळेल? नंतर काही फोनवर विचारलं तर कळेल ना, का नुसतंच 1 तास ऐकून कळेल? खोलामध्ये बुडी मारण्यात जी एक मौज आहे, त्याला अवगाहन शब्द आहे. त्याची मौज वेगळी असते, लक्षात ठेवा. अर्जुन हट्टाला पेटला आहे. द्रष्टुमिच्छामी ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. एकाला मध्यम पुरुष असं म्हणतात, एकाला कनिष्ठ पुरुष असं म्हणतात, एकाला उत्तम पुरुष असं, एकाला क्षर पुरुष असं म्हणतात, एकाला अक्षर पुरुष असं म्हणतात, एकाला उत्तम पुरुष असं म्हणतात. या उत्तम पुरुषाला पुरुषोत्तम असं 15व्या अध्यायात सांगूया आपण. क्षर अक्षर झाल्यानंतर मग उत्तम काय आहे आणि उत्तम कशाला म्हणतात? भगवान श्रीराम पुरुषोत्तम आहे, ज्यांचं नवरात्र सुरू आहे. भगवान श्रीराम पुरुषोत्तम आहे म्हणजे भगवान श्रीराम उत्तम पुरुष आणि चांगला माणूस नाही आहे. सर्वोत्तम असलेलं परब्रह्म आहे. भगवंत सर्वोत्तम असलेलं परब्रह्म. त्याचं स्पष्टीकरण 15व्या अध्यायात घेऊ. द्रष्टुमिच्छामी ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. तुमच्या त्या ऐश्वर्याची, त्या सत्ता स्वरूपाचं दर्शन घेण्याची मला खूप इच्छा आहे. भगवंता, मला ते दाखवा. अर्जुन गिडगिडतो आहे. अर्जुन शाब्दिक लोळण घेतो आहे. अर्जुन ते रूप बघण्यासाठी अगतिक झाला आहे. त्याशिवाय अर्जुनाला काही सुचत नाही. भगवंताला भक्ती योग सांगायचा आहे, भगवंताला पुरुषोत्तम योग सांगायचा आहे आणि अर्जुनाला रूपच बघाय. वडिलांना तिजोरीची चाबी द्यायची आहे मुलाच्या हातात. वडिलांना घराण्याची परंपरा सोपवायची आहे मुलाच्या हातात. आणि मुलगा
वडिलांकडे एखादं खेळणं मागण्यासाठी, एखादी वस्तू मागण्यासाठी हट्ट धरतोय, त्यावेळेला वडिलांना वाटतं अजून थोडा लहान आहे, पहिले याला वस्तू देऊन द्या. याच्या अंतःकरणाला ती शांतता, ठंडक म्हणतात हिंदीत, ती पोचू द्या. ती पोचली की मग हा ट्रॅक वर येईल. म्हणजे जे याला द्यायला पाहिजे ते घेण्यासाठी याची मानसिकता, अंतःकरण वृत्ती तयार होईल. म्हणून या ठिकाणी भगवंताला दोन नावं दिली आहेत. एकाला म्हटलंय परमेश्वर, जो ईशनशील असतो, जो नियामक असतो, जो सत्ता मात्राने असतो आणि जो नियमन करतो, त्याला ईश्वर असं म्हणतात. ईशान शब्दापासून हा ईश्वर शब्द तयार झाला. हा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे याला परमेश्वर म्हणतात. याच्या पलीकडे कोणाची शक्ती चालत नाही. सर्व शक्तिमान जर कोणी असेल तर तो परमेश्वर आहे. त्या वेळेला हा परमेश्वर सर्व शक्तिमान, शक्ती वेगळी, दंड दाखवतो आपण, बेंडकोळी दाखवतो, त्याला शक्ती आहे असं. शक्तीचं फार महत्व असतं. एखादं इंजिन सुद्धा किती हॉर्स पॉवरचं आहे असं आपण विचार, कार किती सीसीची आहे असं विचार, 1200 सीसी, 1500 सीसी, 800 सीसी, त्यांची हॉर्स पॉवर, अश्वशक्ती किती आहे हे मोजलं जातं. शक्तीचं जगामध्ये फार मोठं मोजमाप आहे. पण शक्ती ज्याच्या आश्रयाने राहते त्याला पुरुष असं म्हणतात. शक्ती ही पुरुषाच्या आश्रयाने राहते. पुरुष नसेल तर शक्ती नाही राहत. म्हणून व्याकृत असो की अव्याकृत असो, क्षर असो की अक्षर असो, याच्या तुलनेत याच्या पलीकडे जो सर्वोत्तम असतो त्याला पुरुषोत्तम असं म्हणतात. ते स्वस्वरूप आहे आणि ते परिपूर्ण आहे. म्हणून या ठिकाणी भगवंताला परमेश्वर हे संबोधन आणि पुरुषोत्तम हे संबोधन, अशा दोन संबोधन भगवंताला या ठिकाणी अर्जुनाने केलेले आहेत. पण अर्जुनाच्या एक लक्षात आलं की आपण थोरा मोठ्यांशी कसं बोललो पाहिजे, आपण श्री गुरूंशी कसं बोललो पाहिजे. आपण भावनेच्या भरात म्हणून गेलो की द्रष्टू इच्छामी ते रूपम ऐश्वरम परमेश्वर, मला ते पाहायचंच आहे. पण अर्जुनाच्या लक्षात आलं आपण असं नव्हतं बोलायला पाहिजे, हे बोलणं बालिशपणा. समोरचा माणूस आपल्याला एवढं मोठं दिव्य दर्शन देण्याच्या क्षमतेचा असताना मी लहान मुलासारखं हट्ट करावा. थोडस तरी बोलताना तारतम्य असलं पाहिजे. आणि अर्जुन फार सावध होता. म्हणून अर्जुन लगेच लगेच आपले शब्द बदलतो. बदलतो म्हणजे जे म्हणायचं आहे तेच म्हणतो, पण बोलण्याची भाषा बदलतो. मागायचं सोडत नाही आहे, पण भाषा काय बदलली, मन्यसे यदि तत्शक्य. हे भगवंता, जर तुला शक्य असेल तर मया द्रष्टुमिती प्रभो, तुम्हाला जर वाटत असेल की मला हे विश्वरूप पाहणं शक्य आहे तर मला तुम्ही जरूर दाखवा. पण हे भगवंता, हे देवादी देवा, योगेश्वर तत्वमेस्त्वम दर्शया मात्ममौल्य. जर मला हे रूप दाखवणं शक्य नसेल तर माझी तयारी करून घ्या आणि मला दाखवा. हा, आता कसं बोलतोय आता. याला म्हणतात लीनता, याला म्हणतात विनम्रता, याला म्हणतात श्री गुरूंशी बोलण्याची पद्धत. आम्ही तर तुम्हाला 3-3 फोन केले, तुम्ही तर फोनच नाही उचलत. तर बोलायचं असते का? आम्ही खूप फोन केले, अरे 10 करा ना.
तुम्हाला 10 वेळा आठवण झाली, भलेही त्यांनी नसेल उचलला, त्यांची आठवण तुम्हाला 10 वेळ झाली ना. मन्यसे यदि तत्शक्यम, जर तुला शक्य असेल भगवंता तर मला ते दाखव, आणि जर मी त्या योग्य नसेल तर माझी योग्यता तयार करून घे आणि मला दाखव, पण मला ते दर्शन द्या म्हणतो. आता अर्जुनाची भाषा बदल, विनम्रतेची झालर आहे आणि ती अंतःकरण त्याचं नम्र झालं आहे. नम्र झाले भूता तेने कोंडिली अनंता तुकोबा. नम्रतेने काहीही शक्य आहे. समर्थांची वंदन भक्तीचा अभ्यास करून बघा, नम्रतेने काय अशक्य आहे या जगात, काही अशक्य नाही. फक्त विनम्र झालं पाहिजे. फळं आल्यानंतर वृक्ष खाली झुकतो, आणि आम्ही जर ज्ञान झाल्यानंतर ताठा ठेवत असू तर त्या ज्ञानाचं काही मोल बेकार आहे. ते झुकला पाहिजे, विनम्रता आली पाहिजे. आणि म्हणून गुरूंशी कसं बोललं पाहिजे, भगवंताशी कसं बोललं पाहिजे. अर्जुन कळकळून प्रार्थना कर. अर्जुन कळवळून म्हणतो आहे, या पाहण्यासाठी मी अधिकारी आहे की नाही हे तुम्ही ठरवा, पण जर मी अधिकारी नसेल तर मला तसा अधिकारी करून घ्या. कसंही करा भगवंता, पण मला तुम्ही अधिकारी करून घ्या, पण मला ते दाखवा. कारण हे दाखवण्याची क्षमता फक्त तुमची आहे. एवढ्या श्रेष्ठतेला या जगात कोणीही नाही, त्रिभुवनात कोणी नाही. त्यामुळे मी कमी पडत असेल तर मला सांभाळून घ्या. अर्जुन मनापासून आणि कळकळीने म्हणतो, ज्या वेळेला मला सांभाळून घ्या असं म्हटलं जातं ना, त्यावेळी त्याचा अहंकार संपलेला असतो. पण अहंकार संपल्यानंतर सांभाळून घ्या म्हणणं वेगळं आणि औपचारिकतेने सांभाळून घ्या म्हणणं वेगळं. इथे अंतःकरणाची शुद्धता असल्यामुळे औपचारिकता नाही, वस्तुस्थिती आहे. श्री गुरूंशी कसं बोललं पाहिजे, काकांशी कसं बोललं पाहिजे, आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्या श्रेष्ठांशी आपलं संभाषण कसं असलं पाहिजे, आपल्या बोलण्यात विनम्रता, आपणच आपलं आपणच जर आपला पुरा चालवत राहिलो आणि तेंढा मिरवत राहिलो तर यांनी काही साध्य होणार. अर्जुन स्वतःचा अधिकार जाणतोय आणि कृष्णाचा थोर पण जाणतोय, आणि श्रीकृष्णाच्या सामर्थ्याने मी योग्य अधिकारी बनेल हा विश्वास सुद्धा त्या ठिकाणी तो व्यक्त. आणि म्हणून भगवंता विश्वरूप दर्शनाची माझी इच्छा तू पूर्ण कर, अशी विनम्र विनंती अर्जुनाने भगवंताला केली आहे. आणि उद्या भगवंत त्या संबंधी बोलते होतात आहे. गुढीपाडव्याला आपल्याला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. नेटवर्कच्या अडथळ्यामुळे आपलं बोलणं शक्य झालं नाही, तुमच्याशी मला संवाद साधता आला. एकाग्रतेने तुम्ही ऐकलं आणि निधिध्यासन करून जीवनामध्ये ते उतरवलं. अशा सगळ्या साधकांना मी मनापासून नमस्कार करतो, ज्यांनी एकाग्रतेने ऐकलंय पण अजून आतमध्ये बदल घडवू शकले नाही, पण आतमध्ये खंत आहे की माझ्यात बदल घडला पाहिजे. ते सुद्धा निश्चितच या दिशेला येऊन पोचतील यात शंका नाही, पण आतमध्ये खंत की माझ्यात बदल झाला पाहिजे. खूपदा आम्हाला असं वाटतं, हा नाही सुधरत, तो नाही सुधरत, ती नाही सुधरत, मीच कशाला. गडबड हीच येत आहे,
मोक्ष मला हवाय की त्याला हवाय, तिला हवाय, त्यांना हवाय? मला हवाय. मला हवा असेल तर मी सुधारलो पाहिजे. लक्षात ठेवा, मला मोक्ष हवा असेल तर मी सुधारलो पाहिजे. माझा पेशाच डॉक्टर गीता आहे. पेशंटला सांगितलंय की तू चिडायचं नाही, संतापायचं नाही, गोड खायचं नाही. तो म्हणतो का तुम्ही तर गोड खाता डॉक्टर, आणि मला तुम्ही गोड्याचं का बंधन घालताय? अरे बाबा, तू पेशंट आहे, तू गोड खाल्लं तर तुझा घात होणार. समोरच्याला नाही आहे ना त्या गोष्टीची गरज. मग एका पेशंटला सांगितलेलं पथ्य दुसऱ्या पेशंटला सांगितलं पाहिजे असं थोडी आहे. प्रत्येक बेडच्या पेशंटला वेगवेगळी पथ्य असतात. तसं ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्याची पथ्य वेगळी आहे, आणि ज्याला मोक्ष मिळवायची नाही त्याला कुपथ्य हाच त्याचा आहार आहे. कुपथ्य शब्दाचा अर्थ डोळ्यांनी चुकीच्या सिरियल्स बघणे, कानाने चुकीचं संभाषण ऐकणे, जिव्हेने चुकीच्या शब्दांचा वापर करणे, अर्वाच्य शब्दांचा वापर करणे, हा सगळा आहार आहे 5 ज्ञानेंद्रियांचा. पण ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्यांनी स्वतःत बदल केला पाहिजे. आपलं जीवन घडवणं आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा, माझं जीवन दुसरा घडवत, माझं जीवन श्रीगुरु पण घडवत नाही. ते माझं जीवन कसं घडावं या दृष्टीने मला हिंट्स देत असतात, आणि तसं तसं जर मी घडवलं त्यांना अत्यानंद होतो. ते आपल्याला अनुकूल असतात, मदत करण्यासाठी तत्पर असतात. ज्यांनी स्वतः तो अनुभव घेतला आहे ते त्या दिशेने जर आपल्याला जायला सांगत असतील तर आपल्या वेड्या वाकड्या वाटेतून, खास खळग्याच्या वाटेतून जाण्याचे श्रम वाचतात, आणि आपण कमी वेळात पुरुषोत्तम स्वरूपाला प्राप्त होतो. असं माझ्या जीवनात घडावं. म्हणून श्रीगुरूंशी, भगवंताशी आणि भगवत स्वरूप असलेल्या सर्व व्यक्तींशी माझं वागणं अत्यंत जाणीवपूर्वक असावं, याला साधकाची दिनचर्या असते. आणि जे मी ऐकलं त्यांनी माझ्यामध्ये बदल पडला आहे का हे तपासत जावं. समोरच्याला विचारू नये. विचारलं की तो होच म्हणतो, आणि काही जण नाहीच म्हणतात. दोघंही प्रिज्युडाईज असतात. जो हो म्हणतो त्याला विचारायचं असतं, तो आपल्याला विचारतो माझ्यात बदल झाला का, मग आपल्यालाही हो म्हणणं भाग. काही जण विरोधीच असतात, नाहीच म्हणतात. हे फक्त श्रीगुरु तपासू शकतात, आणि तुम्ही तपासू शकता स्वतः. एवढं तपासून जर माझं जीवन घडवलं, भगवद्गीता पूर्ण व्हायच्या आत आपली ऑनलाईन मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार. अशी भगवत कृपा आपल्या सगळ्यांवर भगवद्गीतेच्या माध्यमातून हो. त्यासाठी अवधान ऐकले दीजे. चालता फिरता ऐकू नका, काम करताना ऐकू नका. गीतेचं तुम्हाला महत्व कळलं नाही असा त्याचा अर्थ होईल. आपलं जीवन धन्य होईल. भगवंताच्या शब्दाने आम्ही पुरुषोत्तम होऊ, एवढं होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी.